त्याला काही दया न दाखवता त्याला सरळ शूट केलेलं. सिंदूर म्हणून एअर स्ट्राईक केलेली आहे. त्याचा आम्हाला हे झालेला आहे, आनंद झालेला आहे. आणि भारत सरकारने जे काही बदला घेतला आहे त्यावर त्यांचे आभारच आहेत. इंडियाने मिसाईल सोडून पाकिस्तानवर, तर हे ऐकून खूपच आनंद झाला मला. चांगल्या गोष्ट केली भारत सरकारने, त्याच्याबद्दल दिलासा भेटेल. पाकिस्तानला पूर्ण हे अतिरेकी इकडे आलेच नाही पाहिजे. हे खूप छान झालं आहे ना. आता मत कमी नक्कीच मदत होईल. पाहून बरं वाटलं. बाबांना शांती मिळाली असेल, असं बाबांना शांती मिळाली असेल हे बघून एवढं सांगू शकतो. त्यांनी आम्हाला काही म्हणजे माझा एक मामा होता, तो फक्त एवढं बोलत होता की आम्हाला जाऊ द्या. त्याला काही दया न दाखवता त्याला सरळ शूट केलेलं. सेम माझ्या दुसऱ्या मामाला आणि नंतर माझ्या बाबाला पण. त्याच प्रकारे हे काल रात्री त्यांनी मिशन सिंदूर म्हणून एअर स्ट्राईक केलेली आहे. त्याचा आम्हाला हे झालेलं आहे, आनंद झालेला आहे. त्याच्यावरती मी म्हटल्याप्रमाणे समाधानी आहे. त्यांनी म्हणजे जिथनं हे सगळे अतिरेकी निघतात त्या 9 जागांवरती त्यांनी टार्गेट केलेलं आहे आणि अशाच अजून कारवाया व्हाव्यात अशी इच्छा आहे. 100% पूर्ण नेस्तनाबूत करून टाकलं पाहिजे अशा सगळ्यांना. सेनेने आत्ता जो स्ट्राईक केला, 9 मिसाईल सोडले दहशतवाद्यांच्या ह्याच्यावर, तर ते ऐकून खूप बरं वाटलं की त्यांनी बदला घेतला या त्यांच्या ह्याचा. आणि पहलगाममध्ये ज्यांनी अतुल आणि त्याच्याबरोबर अजून ज्या 26 जणांनी बलिदान दिलं आहे त्यांच्या आत्म्याला पण शांती लाभली असेल आता. आणि भारत सरकारने जे काही बदला घेतला आहे त्यावर त्यांचे आभारच आहेत. आणि ही त्यांनी आत्ता सुरुवात केली आहे. दहशतवादाचं त्यांनी मूळ नष्ट करावं अशी माझी इच्छा आहे. आम्हाला रात्री 3 वाजता कळालं की असा हमला केला आहे इंडियाने मिसाईल सोडून पाकिस्तानवर. तर हे ऐकून खूपच आनंद झाला मला की भारत जी घटना झाली पहलगाममध्ये त्यावर त्यांनी खूप लगेच ॲक्शन घेतली आणि घेत आहे. ऑपरेशन सिंदूरचा आज जो स्ट्राईक होता तो सक्सेसफुल होता आणि पुढेही सगळं व्यवस्थित हो आणि आम्हाला जस्टिस मिळो हीच आमची इच्छा आहे. ऐकून फार आनंद वाटला आहे. कारण काय की निदान त्यांच्या घरच्यांना तरी ह्या गोष्टीमुळे थोडंसं चांगल्या गोष्ट केली भारत सरकारने, त्याच्याबद्दल दिलासा भेटेल की बाबा आत्तापर्यंत जे सरकार बोलत येत होतं पण आता खरंच प्रत्यक्षात काहीतरी करून दाखवलं आहे सरकारने. त्यामुळे जे मृत्यू पडलेले आहेत ते 26च्या 26 जण, त्यांच्या घरातल्यांना थोडासा दिलासा मिळेल की सरकार काहीतरी करतं आहे, नुसतं हेच करत नाही आहे तर काहीतरी ॲक्शन घेतं आहे. हो नक्कीच त्यांना श्रद्धांजलीच आहे. आणि फार म्हणजे बरं वाटतं आहे की बाबा काहीतरी सरकारने केलं आणि काहीतरी पाऊल उचललं. आणि प्रवीण राऊळ असंच पुढे पण हे करून पाकिस्तानला पूर्ण हे अतिरेकी इकडे आलेच नाही पाहिजे आणि निष्पाप लोकांचे जीव गेले नाही पाहिजे. आज पहाटे जे भारत सरकारने कारवाई केली आहे ती अतिशय योग्य आहे. या कारवाईची आम्ही सगळ्यांना वाट पाहतच होतो. आणि जे तीन लोकांना प्राण गमायला लागला आहे त्यांनी खरी श्रद्धांजली मिळेल असं माझं स्पष्ट मत आहे. हे खूप छान झालं आहे ना. आता मत कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि त्यांना याच्यापुढे धाडा मिळेल, याच्यापुढे आतंकवाद करणार अशी इच्छा व्यक्त करतो आणि संपवतो. जे आतंकवादामध्ये जे होते त्यांना योग्य शिक्षा मिळावी हीच माझी एवढीच नंबर विनंती आहे. आज अत्यंत म्हणजे चांगली कामगिरी झालेली आहे भारताकडून. आमचे मित्र अतुल मोने आणि त्यांचे 2 भाऊ यांचा जो पहलगामच्या इथे हल्ला झाला आणि त्यात ते मृत्युमुखी पडले, तसेच ते 28 पर्यटक जे होते ते मृत्युमुखी पडले. त्यांच्या ह्या बलिदानाला मी तर म्हणेन आज हे मोदीजींनी सार्थ उत्तर दिलेलं आहे. आणि भारतीय सैन्यावर आपला प्रश्नच नाही आहे की भारतीय सैन्य अर्ध्या रात्री झोपेतून जरी उठवलं तरी ते पाकिस्तानचा कधी खात्मा करेल. पण आज हे जे केलं आहे ते अत्यंत भारतासाठी एकदम अभिमानास्पद घटना आहे. आणि ह्या घटनेला सरकारने आणि सैन्याने जो योग्य न्याय मिळवून दिला आहे त्याबद्दल भारतीय या नात्याने मला खूप अभिमान आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे. चांगली गोष्ट ती घ्यायलाच पाहिजे. नाही आमच्याकडे हल्ला झालेला आहे
ते घ्यायलाच पाहिजे आणि ते सरकार घेणार त्याची खात्री आहे. आम्ही जस्ट वरती गेलो होतो काश्मीर रॅलीमध्ये, ठीक आहे ना. जस्ट मी एंट्री केली 5 मिनिट पण झाली नसते, ते पाठीमागे असा आवाज यायला लागला फायरिंगचा आम्ही दुसरं काय असा आवाज असेल, आम्ही आणखी थोडं 3-4 पावलं आणखी पुढे गेलो तर बघतो परत असे कंटिन्युअस फायरिंगचे आवाज यायला लागले. आवाज आला तर मेसेज नाही आणि आम्ही दोघे बस मागे बघितलं तर एकदम पब्लिक अशी जेवपड अशी पळत सुटली ती. त्याची आम्ही पण त्याच्यात म्हणजे आम्ही धावत सुटलो. फायरिंग कंटिन्यू चालू. आम्ही बेफाम धावत सुटलो. ती पब्लिक तिथे मॉल सगळे एका ठिकाणी जमली होती. आम्ही जाऊन तिथे आम्ही बसलो तिथे अतिरेकी तिथे आलो जवळ काही मिनिटातच. हिंदू कोण कोण आहे इधर राजे सर्व तिथे सर्व घाबरलेले होते, सर्व हात जोडत होते, काही बोलत नव्हते. आमच्या समोरच 3-4 पार्टीजन त्यांनी शूट केलं त्याच्या आम्ही आणखी घाबरलो. परत म्हणाला की हिंदू कोण कोण आहे हे राजे, कोण काय हे करत नाही. पण जेव्हा त्यांनी ते एकदम फायरिंगची जी सुरू केली मध्ये सुदैवाने सगळी कृपेने एक गोळी माझ्या मानेला लागली एकदम पुढे माझं डोकं असं टर्न असं हे झालं आणि क्षणात मी आपलं बेशुद्ध झालो. काही आता त्याचं काय घडलं ते मला माहिती नाही. बेशुद्ध झालो. काही तासानंतर मला ती शुद्ध आली बघतो तर मिसेस इथे नव्हती. मी आणखी घाबरलो, टेन्शनमध्ये आलो, काय झालं काय आहे. तिथे बघितलं सगळे बॉडी सगळे पडलेले होते या साईडला. परत याच्यात हे केलं इथं असं या साईडला बघितलं तर पूर्णपणे बॉडी पूर्ण सर्व. याचा तर बदला घ्यायलाच पाहिजे. त्यावेळी आज आम्ही त्याच्या मनस्थितीत नव्हतो. घोडेवाला आला त्यांनी मला आपलं पाणी दिलं तिथे आणि त्याने म्हणतात त्याने बाहेर घेतलं, गेटच्या बाहेर नेलं. त्याने आपल्या पाठीवर बसून तिथे गेलं. सुदैवाने एक समर्थ कृपा म्हणून या हल्ल्यातून मी एकटाच फक्त या गोळी लागून फक्त मी वाचवले. सद्गुरू कृपा म्हणून वाचवलेले. चांगली गोष्ट आहे, करायलाच पाहिजे. आणि आर्मी पण घेणार आहेत आणि ते सरकार ते घेणारच आहेत. ज्यांनी जिथे हॉस्पिटल ॲडमिट होतो ते त्यांचं जे चाललं होतं त्यांनी घेतलं तर ते घेणारच आहे. कारण त्यांनी लेडीजचं टार्गेट नाही केलं, जे सर्व ते जेंट्सला त्यांनी मारलं त्यांनी. हो बरोबर आहे. कारण त्याने बऱ्याच जणांचे त्यांचे सौभाग्य फिरवून घेतलेले.